शेतकरी मित्रांनो, आता आपल्या कांद्याला 85 दिवस पूर्ण झाले आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे बी कांदे 70-75 दिवसात झाले, काहींचे 60 दिवसाची. तर शेतकरी मित्रांनो, आता भरपूर प्रमाणात महागडी बुरशीनाशकं मारून सुद्धा की म्हणावा असे रिझल्ट आहे ना, की कांदा असे करपा आणि पिवळकी भरपूर प्रमाणात पकडलेली आणि टेम्परेचर हे वाढतंय. मित्रांनो, त्यामध्ये आपण एकदम स्वस्त मस्त आणि खिशाला परवडून असं 2 बुरशीनाशकांचा वापर केलेला आहे. त्यामध्ये टिल्ट आणि कुमानोली. टिल्टमध्ये प्रिपेकोनोझोल 25% ECA आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक आहे, म्हणजे आंतरप्रवाही पद्धतीने काम करणारे बुरशीनाशक आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये आपण कुमानोल घेतलेलं आहे. कुमानोलमध्ये झायराम हे 27% म्हणजे बुरशीनाशक आहे आणि झिंक बेस असल्यामुळं आपल्या कांद्याच्या प्लॉटला काळोखी येणार मित्रांनो. आणि त्यामध्ये आपण विद्राव्य खतचा वापर करू राहिलो. त्यामध्ये विद्राव्य खत आपण 13-0-45 घेतलेलं आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा 52-34चा वापर हा टाळायचा आहे, कारण उष्णता एकदम प्रचंड वाढू राहिली रोजच. तर आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या कांद्याची जर पात टिकली तर निश्चितच आपल्या कांद्याची साईज होणार आहे मित्रांनो. तर त्यामध्ये आपण कीटकनाशक घेताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे, की थ्रिप्सचा अटॅक पाहून. तर आपण टिल्टचं प्रमाण हे 1 लिटर पाण्याला 1 ml आणि कोमनलचं प्रमाण हे 1 लिटर पाण्याला 2.5 ml अशा पद्धतीने वापर केला. आणि 13-0-45 हे 1 लिटर पाण्याला 5 ग्रॅम, म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम घेतलेलं आहे. म्हणजे टिल्ट हे 20 लिटरच्या पंपाला 20 लिटरच्या पंपाला 20 ml आणि कोमानल हे 20 लिटरच्या पंपाला 50 ml अशा पद्धतीने फवारणी करायची आहे मित्रांनो. छान अशी रिपोर्ट येणार आहे. आपला कांदा विद्राव्य खतामुळे 13-0-45 मुळे साईज कडबी जाणार आहे. आणि कुमानोल आणि टिल्ट हे 2 बुरशीनाशक एकत्र असल्यामुळे निश्चितच आपल्या प्लॉटचे पिवळकी कमी होऊन, करपा कमी होऊन काळोखी प्लॉट पकडणार आहे.